पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा गडचिंचले सारख्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होता होता थांबली असून पालघर पोलिसांच्या तत्परता आणि सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। पालघर तालुक्यातील दांडी गावात कपडे विक्रीसाठी रिक्षाने आलेल्या 4 परप्रांतीय व्यक्तींना गावातील जमावाने घेराव घातल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कपडे विकण्यासाठी आलेल्या या चौघांसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने रस्त्याने पायी जाणाऱ्या काही मुलींचे फोटो काढल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले। यामुळे गावात संशयाचे वातावरण निर्माण झाले आणि संबंधित चौघांना गावकऱ्यांनी थांबवले। काही वेळातच परिसरात मुलं चोरणारी टोळी आली आहे अशी अफवा पसरली आणि घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमा झाला। घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी जमावाची समजूत काढली आणि 4ही परप्रांतीय व्यक्तींना जमावाच्या तावडीतून सुखरूप बाहेर काढले। जमाव मोठ्या संख्येने असल्याने संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेत या चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या आगमनामागील कारणे व संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे अफवांमुळे परिस्थिती किती वेगाने हाताबाहेर जाऊ शकते याचे पुन्हा एकदा गंभीर चित्र समोर आले आहे। पालघर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा स्वतःहून कायदा हातात घेऊ नये। संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे। अफवांवरून होणारा जमावाचा हिंसाचार निष्पाप जीवांना धोका ठरू शकतो आणि कायद्याने तो गंभीर गुन्हा आहे। शांतता, संयम आणि कायद्यावर विश्वास ठेवणे हे समाजाच्या सुरक्षतेसाठी आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। दांडी गावामध्ये सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ज्यावेळेस मुली शाळेत जात असतात त्यावेळेस वरसाड येथील धर्मापूर गावचे काही व्यक्ती इथं चादर विकण्यासाठी आले होते। त्या 3 पुरुष आणि 1 महिला आहे। त्यामध्ये 3 पुरुषांपैकी एक लहान मुलगा आहे 12 वर्षाचा। तर त्यापैकी एका मुलाने मुलींचे फोटो काढले। मुलींचे फोटो काढल्याबाबत मुलींना कळताच त्या ठिकाणी सतर्कते नागरिक त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी विचारणा केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो आढळून आला। त्या ठिकाणी तात्काळ पोलीस आले आणि सदरची परिस्थिती त्यांनी हाताळली आहे आणि सदर व्यक्तींविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करत आहोत। नागरिकांनी आपण आवाहन केले की सदर व्यक्तींविरुद्ध आपण योग्य ती कायदेशीर कारवाई करून आपण लोकांना आश्वस्त केलेलं आहे आपण शांतता राखण्याबाबत। या ठिकाणी बरेच नागरिक जमले होते। नागरिकांनी समजावलेलं आहे। आपण सर्व बाजू त्यामध्ये पडताळून बघतोय आणि पुढील आपला तपास त्याबाबत चालू राहील। सर, याच्यामध्ये काही संशयित असं सापडलं आहे का त्या व्यक्तींमध्ये? त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये मुलींचे फोटो मिळालेले आहेत। त्या बाजूने आपला तपास चालू आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।